नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या ही काव्याला म्हणते, तू आज जशी नटली आहेस ना, तशीच तू पारच्या व माझ्या लग्नात देखील नट, म्हणजे तू आणखीन सुंदर दिसशील, असे बोलून ती तिथून निघून जाते. तेव्हा काव्याला मात्र अतिशय दुःख होते आणि ती स्वतःशीच बोलते की गुरुजींनी केलेली भविष्यवाणी ही खरी ठरू नये. तर तिकडे आपण पाहतो, जीवा हा आपल्या ब्लॉगमधून सर्वांना सांगतो, आज खूप थंडी आहे व आज माझ्याजवळ शेकोटी देखील नाही. आज तर माझी थंडीमध्ये खूप वाट लागणार आहे. तो व्हिडिओ नंदिनी देखील बघते आणि ती जीवासाठी एक ब्लँकेट काढते. तर तिकडे आपण पाहतो, काव्य ही जीवाला फोन करते आणि जीवाला रम्याशी काय बोलली त्याचबरोबर गुरुजींनी केलेली भविष्यवाणी त्याला सांगते व बोलते ही भविष्यवाणी खरी होता कामा नये. तेव्हा जीवा हा काव्याला बोलतो, काव्या तू काही चिंता करू नको, माझ्या नशिबामध्ये नंदिनी आहे आणि तुझ्या नशिबामध्ये पार्थ होता म्हणजे आहे. आणि त्यावेळेस आपण पाहतो, काव्याने फोन हा स्पीकरवर टाकलेला असतो व जीवा व काव्याचे सर्व बोलणे पार्थ देखील ऐकतो आणि त्याला देखील धक्का बसलेला असतो. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये गुरुजींची भविष्यवाणी खरी होणार का, त्याचबरोबर पार्थ आणि काव्य पुन्हा एकत्र येणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.